नमस्कार गाववाल्यांनो, कसा काय बरा असा ना। आज तुमका नेतलंय मी केळबाईच्या जत्रेक। आज जत्रा असा, जत्रेक महाप्रसाद थंय आपण महाप्रसाद घेतलो। तर चला तर मग आपण जाऊया केळबाईच्या जत्रेक। तर मंडळी आता आपण वायरेक पोचलेले असो। रस्तो बघा चकाचक एकदम धुतले नाही, लोक सगळी जात ती बघा, गर्दी बरीच दिसता। सगळी लोक जी असं नटन तटन येलेली असत पहिली। अगदी थोड्याच वेळात पोचलेले होते। गाडी बघा किती लागले आहेत ते। डोक्यात कलश घेऊन जाता काय आबोलीचे हार पण मागले लोकांनी। काय आहे त्याच्यात पाणी? गंगा पूजन। हा हा हा, कलशातून पाणी घेऊन येते देवी घ्या करू, काहीतरी त्यांची विधी असत। ती आता दिसतात ती लारा मयेकरची खानावं असं। तुमका जेवण गावतला इथं शाकाहारी मांसाहारी का हवे आता। आज शाकाहारीच गावतला, देवीचा उत्सव आहे ना त्याच्यामुळे गर्दी मात्र किचड। यांचा नंबर आहे तुझा, तुम्ही पण चाललास तू? होय होय होय, नाही देवीसाठी तुम्ही थांबा। नाही, बरोबर, देवीसाठी तुम्ही किती लांब जाऊ शकता? हो हो, लांब जाऊन आलो। आपलं मित्र होय लारा मयेकर असा, त्याका आपण विचारूया की लारा आजचा प्रोग्राम काय होतो? आपली केळबाई देवी वायरेची जो वार्षिकोत्सव आज कालपासून चालू झाला। 14, 15, 16 आजच्या दिवशी म्हणजे 16 तारीख जो देवीचा मेन उत्सव दुर्गाष्टमी, रामनवमीच्या दिवशी चैत्र महिन्याची दुर्गाष्टमी येते, त्या दिवशी वार्षिकोत्सव असतो देवीचं। त्या वार्षिकोत्सवाच्या आदल्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी सकाळी समुद्र स्नानासाठी पालखी जातात। म्हणजे आपल्या ज्या मयेकर भगिनी आहेत त्या आपले कलश घेऊन इकडून पाणी घेऊन जातात। त्यानंतर आपल्या देवीच्या ज्या मूर्ती आहेत, मेन मूर्ती आहे, त्या पालखीतून आम्ही समुद्र स्नानाला घेऊन जातो। तिथे त्या देवीला स्नान घालून मग हे आमच्या मयेकर कुटुंबियांचं तीर्थक्षेत्र आहे। म्हणजे जसं आपण मोदयाला तीर्थ म्हणतो तसं आजच्या दिवशी हे मयेकरांसाठी तीर्थ आहे। बरोबर, देवीला आंघोळ घातल्यानंतर तिथे आम्हाला तीर्थ घ्यायचं आणि त्यानंतर तिथून ज्या महिला भगिनी आहेत त्या आपल्या कलशामध्ये पाणी घेऊन जातात। पाणी समुद्राला अर्पण करून मग समुद्रात जल थोडंसं घेऊन ते परत मंदिरात येतात। त्यानंतर त्या पाण्याने मंदिरात आपल्या देवीचा अभिषेक होतो आणि पालखी उत्सव संपन्न होतो। खूप छान, मस्त एकदम माहिती दिलं। आता तू नाव नाही आम्ही थांबतोय तुझ्याबरोबर जेव। होय अभिषेकासाठी ज्यांनी ज्यांनी नाव दिलेली आहे त्यांनी मंदिरापाशी जायचं आहे। थोड्याच वेळात अभिषेकाला सुरुवात होईल।
करायचं फक्त 5 महिना. काम करू 5 झाले ना तुम्ही करा काम होईल. घालून टेबलवर येते. समुद्रातून त्यांच्यानी पाणी आणलेलं असा या समुद्राचा आणि देवीक आता अभिषेक करतात. बघा तुम्ही चलत येलास पाणी घेऊन समुद्रातून प्रत्येक सगळी जण चलत चलत येलास पाणी घेऊन थंयसून समुद्रातून. सर पण असत काही मयेकारा सगळ्या जी ह्या असत दर्शना गेलेली असत किंवा देवीच्या अभिषेका गेले जे जास्त करून मयेकारा असत. होय ना, मयेकारा जास्त आहेत ना. हे आता वाट बघतात आपला नंबर केव्हा येता. तो गर्दी असा. प्रत्येकाचा जो कलश असा तो देवीच्या डोक्यावर देवी पूर्ण अभिषेक घालतो, त्याच्यामुळे वेळ लागता. बघा तुम्ही चलत येलात समुद्राचा पाणी घेऊन. होय ना, सगळी जण तुम्ही चलत येलात एवढ्या लांब. तुमचे पाय दुखणत ना. चटके लागले. आई आम्हाला खूप बळ देते. आईकडे माहेर वाचनी येतात तशा सासूर वाचनीही येतात आणि ती आम्हाला एवढे सण करायची नाही. आम्हाला आपोआप बळ येतं. देवीसाठी तुम्ही किती दिवस लागतात? हो चालू शकतो. वर्षातून एकदा तर चला. हो वर्षातून एकदाच चालायचं असतं आणि आम्हाला खूप आनंद होतोय सगळं करण्याला. अभ्यंग स्नान घातलं जातं समुद्राच्या पाण्याने. तिचा अभिषेक होतो. थँक्यू. यांचा नंबर येतो का तुम्ही पण चालला समुद्रावर. होय नाही देवीसाठी तुम्ही लांब नाही. बरोबर. देवीसाठी तुम्ही किती लांब जाऊ शकता ना. हो लांब जाऊन आलो पण मंदिरात आल्यावर बरं वाटलं. बरं वाटतं. ते मी पहिलं जिल्हा काय बोलतात मी पहिलं जिल्हा म्हणते. असं. तारामयेकर माझा मित्र असल्यामुळे त्यांनी मला बोलवलं. आता आमची देवीची जत्रा तिथे बघू की आम्ही 8 वर्षापासून येतो. तुम्ही नक्की बघा. मालवणी माणूस युट्यूब चॅनलवर सगळं तुमचा व्हिडिओ दिसतो ना, म्हणजे मुद्दाम तुमच्या मालवणीत घेतो. आता आम्ही मराठीतच बोलतो. तुम्ही खास मुंबईतून येणार जत्रे दरवर्षी येतात. तुमका पण एवढा लांब चालत असतं का वाटणार ना. बरं वाटतं. थँक्यू. तुम्ही काय म्हणता? तुम्ही अहिले नाही मुंबईत. बरवलीतून येता? हो बरवलीवर आलो. तुम्ही जमलाच काय? नाही दमलो नाही. चांगलं वाटलं. तुम्ही कशी येता? आम्ही मुंबईतून नानस होतो. बदलापूर. आता तुमचा नंबर येतो झाले. आता थोडे राहिले नंबर. ही सगळी बघा मुंबईतून इलेली आहेत. म्हणजे मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून सगळी इलेली असत. आता वाट बघतो. आता यांचा नंबर लागतो. थोडीच राहिली ती बघा रांगेत. खूप उत्साही असत ती मयेकारा. आणि त्यांच्यावर बाकी पण इले आहेत ना. मयेकारांसोबत आणि पण असतात ना. बरोबर.
सगळी इलेली आहे देवीसाठी, त्यांना काही एक वाटक नाही चालाचा. समुद्र इथून 4 किलोमीटरचा समुद्र हा ना, 4 किलोमीटर चला नेलेली असं ते बघा. कलशातून पाणी घेऊन येईल समुद्राचा तीर्थ. या भाविकांनी अभिषेकासाठी नावं दिलेली आहे. ते मित्र प्रदीप मयेकर पण इलेले असं. कसं वाटतं तुमका ही बायका आता 4-4 किलोमीटर चला नेली अभिषेकाचं, बरं वाटतं? मला म्हणजे इतक्या छान वाटतं की असा सोहळा वर्षानुवर्ष चालत राहावा आणि याच्याही पेक्षा आनंदी आनंद. होय, आता आपलो मित्र संतोष मयेकर भेटलो, तर तो या पुढची जी माहिती असा तो देतलो. समुद्राचं पाणी आणले ना कलश मधून, त्या पाण्यान देवी आंघोळ घालतले आणि त्याच्यानंतर सगळं साफ करून देवीची सजावट करतले कपडे वगैरे घालून, आणि नंतर पूजा करून बाहेर अभिषेकाक बसतले. 108 जणांच्या अभिषेकासाठी लोकांना 108 लोकांना बसवणार अभिषेक. त्यांच्याकडून अभिषेक करून घेतला जातो आणि मग महाप्रसाद आणि ओटीभरूच्या कार्यक्रमात सुरुवात होईल. एवं पुराण विशेष विमुक्तानां शुभपुण्येन्द्र सकल धर्मशास्त्र पुराणोक्त महतापिता श्री परमेश्वर आज्ञारूप श्री परमेश्वर प्रीत्यर्थम. हातामध्ये सगळ्यांनी अक्षता घ्यायचे, अक्षता हातात घ्या तुमच्या फक्त. ज्यांना अक्षता मिळाल्या त्याने आपल्या बाजूला जे जे बसले त्यांना सगळ्यांना पुरवायचं आहे. एकमेकांना सहाय्य करा.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्ये विष्णुं महाविष्णुं प्रभो महेश्वरम् अनेकरूपदैत्यान्तं नमामि पुरुषोत्तमं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः श्रेष्ठनाशाय गोविन्दाय नमो नमः आवाहित देवताभ्यो नमो नमः ध्यायामि समस्तोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामि पंचामृत स्नानानन्तरं शुद्धोदक स्नानं समर्पयामि पंचामृत स्नानानन्तरं शुद्धोदक स्नानं समर्पयामि पाणी द्या पंचामृत स्नानानन्तरं शुद्धोदक स्नानं समर्पयामि शुद्धोदक स्नानानन्तरं आचमनं समर्पयामि स्नानं समर्पयामि सगळ्यांनी हात जोडत आहे देवीची प्रार्थना करायची महादेवी महाकाली महासरस्वती त्रिपुरात्मिका केळवाई परमेश्वरी नमो नमः स्नानं समर्पयामि स्नानकाले समस्तोपचारार्थे महाभिषेक स्नानं समर्पयामि आता मध्ये मध्ये
मदी संगत जमले शोध बहुश्रुत रंग सुख करता नमस्कार गाववाल्यांनो, केळबाईचो 2 दिवसाचा जो उत्सव होतो तो मी ह्या ब्लॉगमध्ये शूटिंग केलेला आहे। याचा ह्यो व्हिडिओ तुमका सगळ्यांका दिसतलो हा। सगळे मयेकर कुटुंबीय आणि त्याचबरोबर सगळे केळबाईचे भाविक यांका सर्व ह्यो दोन दिवसाच्या पूर्ण जात्रेचो व्हिडिओ तुमका दिसतलो। तर तुमका कसो वाटलो तो कमेंट करून माका सांगा। पुढच्या वर्षी बी येतलं। केळबाई देवी तुमका सगळ्यांका सुखी ठेवतली। एवढे केळबाई माते की जय।